शिक्षण महर्षी संस्कृत पंडित प्राचार्य एम.आर. देसाई साहेब यांच्या जीवन चरित्रावर आधारित जीवनपट तव स्मरण आम्हा सतत स्फूर्तिदायी ठरो. बेळगाव जिल्हा दक्षिणेला असणारं एक सदन गाव माधवपूर वडगाव. या गावातील बडप्रस्थ म्हणजेच राजाराम नानासाहेब देसाई. सामर्थ्य, महत्वाकांक्षा, निर्भयता, औदार्य आणि स्वाभिमान याचं संतुलन म्हणजेच राजाराम देसाई. त्यांचा दरारा आणि दबदबा फार मोठा. माधवपूर वडगावातील तात्यासाहेब चव्हाण पाटील यांची कन्या वेणूताई. राम नामावर त्यांची अढळ श्रद्धा. वेणू अक्का म्हणजे अजातशत्रू. त्यांचा हात म्हणजेच अन्नपूर्णेचा हात. राम नामाच्या श्रद्धेची ठेव मनात जतन करीत त्यांनी राजारामांच्या जीवनात प्रवेश केला. 1909 साल नोव्हेंबर महिन्याची 3 तारीख बुधवार पहाटेचा मंगल प्रहर या शुभवेळी वेणू अक्कांच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आलं. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आई मलप्रभेच्या प्रभावामुळे बाळाचं नामकरण मल्हार असं झालं. मल्हारराव राजाराम देसाई म्हणजेच एम.आर. देसाई. पण भविष्यात एम.आर. साहेब हेच नाव खऱ्या अर्थानं दृढ झालं. साहेबांचं बालपण हळूहळू पुढे सरकू लागलं. नित्य बालोपासना आणि रामनामाचा महिमा बालपणीत जाणवला. 5वं वर्ष संपता संपता प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश झाला. गुरुवर्य शामराव देसाई या ऋषितुल्य गुरुवर्यांच्या सहवासात साहेब जीवन जगण्याचे धडे समर्थपणे जगू लागले. मराठ्यांच्या इतिहासाचे मर्म उमगले. अस्मिता जागी झाली. दीनदलितांची करुणा आणि तिची कहाणी आणि कारणे उमगली. जीवन ध्येये साकारू लागली. गुरुवर्यांच्या सहवासात वाचनाची आवड निर्माण झाली. शिवचरित्र, महात्मा फुलेंचे जीवन प्रसंग, छत्रपती शाहूंच्या अचाट शक्तीच्या गोष्टी मनावर बिंबल्या. स्वातंत्र्य, समता, न्याय यांचा पुरस्कार आणि समाज परिवर्तनाचे विचार मूळ धरू लागले. माणसाच्या मनातील सुप्त सद्भावना जागृत करण्याचं सामर्थ्य सत्याचरणात आणि निस्वार्थी सेवाकार्यात असल्याचा साक्षात्कार बालपणीत झाला. या वयातच शिकारीचाही छंद जडला. त्याची प्रात्यक्षिके इदलहोडच्या रानात पार पडली. रानावनातून उन्हातानातून शिकारी करता फिरल्यामुळे देहात विलक्षण काटकपणा आला. अगदी वेगवान चालीनं 20-20 मैल वाट तोडवण्याची कुवत निर्माण झाली. 15व्या वर्षी साहेब सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते झाले. वक्तृत्व आणि वादविवादात साहेबांना मानाचं स्थान होतं. ग्रामीण जनतेच्या जीवनाचे प्रश्न, सावकारी पाश, जातीद्वेष अशा विषयावर मनातल्या स्फोटक विचारांचा स्फोट व्हायचा. वाणीतून विजा कडकडायच्या. साहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तित्व होतंच तसं लढाऊ आणि तुफानी. 1928 साली साहेब मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. हठयोगी अनंत स्वामींचं शिष्यत्व पत्करून योगासने व व्यायामात साहेब तरबेज झाले. मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षमता बळकट झाली. साहित्य सम्राट न.चि. केळकर यांनी आपल्या वृत्तपत्रातून छत्रपती शाहू महाराजांची अवहेलना केली होती आणि त्याचा संताप सर्व करवीर वासियांच्या मनात खदखदत होता. आणि त्याचंच उत्तर म्हणून त्यांच्या राजाराम कॉलेजमधील व्याख्यानावेळी त्यांच्यावर अंड्याचा वर्षाव करण्यात आला. हे कृत्य कोणी केलं आहे? हिम्मत असेल तर त्यानं सामोरं यावं असं आव्हान करण्यात आलं. लागलीच विद्यार्थ्यांच्या गर्दीतून तीरासारखी वाट काढत, आव्हान स्वीकारित ठाम पावले टाकत, सडपातळ उंच वाटणारा गोरा पान तरतरीत एक बेडर युवक ताठ मानेनं उभा राहिला. सहस्त्र नजरा त्याच्यावर खिळून राहिल्या आणि त्याची वाणी खणखणली, तो मीच, माझं नाव एम.आर. देसाई. 1933 साली BA परीक्षेत अवघ्या मुंबई इलाक्यात साहेब प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन गंगादास रंगीलदास शिष्यवृत्तीचे मानकरी झाले. बडोदा नरेश सयाजीराव महाराजांचं लक्ष एम.आर. देसाई या नावानं वेधून घेतलं आणि त्यांचं पत्र आलं. जगातील सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी दरबारची शिष्यवृत्ती देऊन आपणाला इंग्लंडला पाठवण्याची महाराजांची इच्छा आहे. विद्यार्थी जीवनातील हा सर्वोच्च क्षण होता. साहेबांनी आपण दरबारची शिष्यवृत्ती स्वीकारून इंग्लंडला जायला तयार आहे असं बडोदा नरेशांना कळवलं आणि 1933 साली साहेब लीड्स विद्यापीठात दाखल झाले, ते M.A. शिक्षणाकरिता.
प्राध्यापक रिचर्डसन, प्राध्यापक वेल्प्टन यांचे मार्गदर्शनाखाली एम.एड अभ्यासक्रम सुरू झाला. अभ्यासाबरोबरच अध्यापनही करावे लागे. जीव ओतून अध्ययन व अध्यापन करणारा विद्यार्थी म्हणून साहेब लीड्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. अतिप्राचीन कालापासून ख्रिस्ती सणाच्या आरंभापर्यंत प्राचीन भारतातील शिक्षण या एम.एडसाठीचा प्रबंध प्राध्यापक डॉक्टर फ्रँक स्मिथ यांचे मार्गदर्शनाखाली निवडला. दररोज 20 ते 21 तास काम करून 254 पृष्ठांचा हा प्रबंध आंतरराष्ट्रीय प्राच्य विद्यापंडित बेरेडेल कीथ यांनी सखोलपणे तपासून त्या संदर्भात प्रश्नोत्तरे करून त्यास मान्यता दिली आणि साहेब एम.एड झाले. त्याचवेळी डॉक्टर फ्रँक यांनी ब्रिटिश सरकारच्या नोकरीचे निमंत्रण दिले. गलेलट्ट पगाराची नोकरी दिली, पण साहेबांनी ही नोकरी नम्रपणे नाकारली. साहेब म्हणाले, डॉक्टर साहेब, मला माझ्या देशाची आणि समाजाची सेवा करायची आहे. आपण दिलेल्या दुर्मिळ संधीचा फायदा घेता येत नाही, याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते. 1935 साली साहेब भारतात आले. माधवपूर वडगावचा एक तेजस्वी तरुण इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षित होऊन भारत मातेची सेवा करण्यास सज्ज झाला होता. 1936 साली साहेबांनी दरबारच्या विनंतीवरून भवानी मंडपाजवळील राजाराम हायस्कूलच्या प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांना उपदेश करताना साहेब म्हणतात, आपली दृष्टी नेहमी शिखरावर ठेवा आणि त्या दिशेनं हिमतीने घोडदौड करा. शिखर सर होणारच. सामोरं जाऊन संकटांना धडक द्या, म्हणजे त्यावर मात करून पुढे जाता येतं. तुमच्यातील सळसळतं चैतन्य आणि आम्हा शिक्षकातील डोळस सामर्थ्य यांचा संगम झाल्यावर कोणती गोष्ट अशक्य आहे. निर्धारानं परिश्रम करा, यश तुमच्याकडे चालत येईल. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. साहेबांनी राबवलेल्या विविध उपक्रमातून विद्यार्थी घडत होते. विद्यार्थ्यांशी वागताना साहेबांनी पालकांची आत्मीयता आणि गुरूंची समता कधीच ढळू दिली नाही. दरम्यान 22 डिसेंबर 1937 रोजी दरबारचे सेशन जज रावसाहेब रणनवरे यांची पुतणी आणि शंकरराव रणनवरे यांची सुकन्या सुशीला देवी यांच्याशी साहेबांचा विवाह संपन्न झाला. सुशीला देवी रणनवरे सौ सुशीला देवी देसाई झाल्या. संसाराचा श्री गणेशा सुरू झाला. विवाहानंतरही साहेबांच्या कार्यात खंड पडला नाही. त्याच साली शिक्षणाधिकारी, महानगरपालिकेचे प्रतोद यामुळे कामाचा व्याप प्रचंड वाढला. त्यानंतर साहेबांनी 7 कलमी ग्राम सुधार मोहीम खेडेगावातून राबवली. मुष्टीफंड धान्य योजना गरिबांच्या करिता राबवून त्यांना सन्मानानं जगण्याचा मार्ग दाखवला. स्वयंस्फूर्त स्वावलंबी सहकाराचं एक आगळं वेगळं रूप साहेबांनी दाखवून दिलं. 1941 साली रिजन्सी कौन्सिलच्या काळात कायद्याचा अभ्यास करून साहेब LLB झाले. श्री ग. ठोकळ, श्री नारखेडे यांच्या मदतीने अभिनव मराठी वाचनमालेची स्थापना केली. 1942 साली छोडो भारत आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहित केले आणि त्याचबरोबर नोकरी व कामधंदा करून शिकणाऱ्यांच्याकरिता रात्रशाळेची स्थापना केली. सन 1945 साली साहेब BT कॉलेजचे प्राचार्य झाले. खेड्यातील तरुण शिकला तर खेडी सुधारतील, पर्यायाने देश सुधारेल या उदात्त हेतूने शिक्षणापासून वंचित झालेल्या बहुजन समाजाचा व्यापक विचार करून साहेबांनी आणि बंधुतुल्य मित्र बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन 1945 साली शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्याकाळी कोल्हापूर संस्थांच्या ग्रामीण भागात सर्व स्तरावरील शिक्षणाचे नवचैतन्य खेळवणारी शिक्षण प्रसारक मंडळ ही एकमेव शिक्षण संस्था होती. 1947 साली प्राथमिक शिक्षकांच्या वेतनवाढ व ग्रेडेशनच्या बाबतीतचा जो संप झाला तो साहेब आणि खर्डेकर साहेबांनी यशस्वी केला. संस्थांचा झंझावती दौरा करून संपामागील शिक्षकांची न्याय भूमिका जनतेला पटवून दिली. जनतेचा न भूतो न भविष्यती असा पाठिंबा मिळाला. 29 दिवसाचा संप यशस्वी झाला. मात्र शासनाने वचनभंग केला आणि शिक्षक हिताच्या तडजोडी करता या दोघांनी तत्क्षणी सरकारी नोकरीचे राजीनामे दिले. 1949 साली आपले शिष्य V.L. पाटील काका यांच्या सहकार्याने कर्नाटकमध्येही शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच स्वकर्तृत्वाने उघडलेल्या 240 प्राथमिक शाळा सर्व साधन सामुग्रीसह शासनाच्या हवाली करून दिलदारपणा दाखविला. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये 20 जून 1950 रोजी कागलमध्ये
गोपाळकृष्ण गोखले कॉलेजची स्थापना आणि 21 जून 1954 रोजी कोल्हापूर येथे गोखले कॉलेजचं स्थलांतर झालं आणि कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वेंगुर्ला कॉलेज वेंगुर्ला स्थापन झालं आणि नंतर त्याचं नामकरण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज असं करण्यात आलं. 1952 साली कागल विधानसभा मतदारसंघातून साहेबांनी निवडणूक लढवली आणि जनमताच्या रेट्यावर ही निवडणूक प्रचंड मताधिक्यानं जिंकली आणि साहेब आमदार झाले. भाषावार प्रांतरचना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या लढ्याकरिता राजीनामा देणारे पहिले आमदार म्हणजेच साहेब. 1956च्या पोटनिवडणुकीत साहेब परत निवडून आले. आचार्य आत्रे, प्रबोधनकार ठाकरे, स्वतः साहेब आणि SM जोशी या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. 1962 साली चीनचे भारतावर आक्रमण. या काळात देशाच्या हाकेला अनुकूल प्रतिसाद देऊन सैन्याला कर्तबगार अधिकारी पुरवण्यासाठी इमर्जन्सी कमिशन ऑफिसर्स कोचिंग क्लास स्थापन करून देशसेवेकरिता अधिकाऱ्यांचा पुरवठा केला. महाविद्यालयीन क्षेत्रातील हा अभूतपूर्व प्रयोग होता. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांनी साहेबांचे अभिनंदन करून कौतुक केले. 1965 साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अन्नधान्य पुरवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पन्हाळगड जवळच्या पावनगड येथील डोंगराळ खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलवून शासनाला अन्नधान्याचा पुरवठा केला. देशाच्या सैनिकांना लागणारी अन्नधान्याची गरज काही अंशी का होईना साहेबांनी भागवली. पाण्याचा कमीत कमी वापर करून अधिकाधिक उत्पादन मिळवण्याच्या या योजनेत मूलगामी दूरदर्शीपणा आहे असे गौरवोद्गार अमेरिकन इरिगेशन फार्मचे ॲडव्हायझर जॉन मॅकलाय यांनी त्यावेळी काढले. साहेबांच्या या सर्व कार्याचा गौरव म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे तत्कालीन उपराष्ट्रपती BD जत्ती यांचे शुभ हस्ते साहेबांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्याबरोबरच साहेब कुटुंबातही तितक्याच तन्मयतेने रममाण व्हायचे. 6 पुत्र, 2 कन्या आणि नातवंडामध्ये समरस होऊन आनंदाची डोही आनंद तरंग याप्रमाणे सहभागी होऊन उपदेश आणि मार्गदर्शन करायचे. साहेबांचे हे कार्यकर्तृत्व पाहून अनेक मान्यवर त्यांना भेटायला यायचे. यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतरावजी चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, शिवाजीराव देशमुख, त्याचबरोबर वृत्तपत्र संपादक माधव गडकरी आणि तत्कालीन उपराष्ट्रपती BD जत्ती अशा अनेक दिग्गजांचा समावेश होता. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती VV गिरी कोल्हापूर दौऱ्यावर असताना खासबाग येथील प्रचंड जाहीर सभेत लाखोंच्या जनसमुदायासमोर त्यांचे इंग्रजीमधील व्याख्यान सुरू असताना त्यांच्या वाक्यापाठोपाठ त्याचे अस्खलित मराठीमध्ये रूपांतर करून जनसमुदायाला सांगणाऱ्या साहेबांचं इंग्रजीवर असामान्य प्रभुत्व होते हे दिसून येतं. 1965 सालापासून साहेबांनी योगसूत्रे आणि उपनिषदावरील भाष्याचा संकल्प सोडला. केन, कंठ, ईश आणि तैत्तरीय यावरील त्यांची भाष्ये मूळ संहितेसह प्रकाशित झाली. ईशोपनिषद भाष्य 10 वर्ष सखोल अभ्यास करून प्रकाशित झालं. 1972 साली नारदेय सूक्तावरील त्यांची भाष्य पुस्तिका प्रकाशित झाली. उपनिषद, महाभारत, गीता, वाल्मिकी रामायण याचे मंथन करून त्याची सहज सोपी भाष्य ग्रंथे समाजाला उपलब्ध करून दिली. सुदर्शना, सामविद्या सूक्त, ययामी सूक्त, विशदनोपनिषद सूक्त या भाष्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार साहेब यांचे शुभ हस्ते 1991 मध्ये संपन्न झाला. देशातच नव्हे तर जगातील संस्कृत भाषेच्या चौकटीतही इतके महान कार्य कोणाचे झाले नसेल. विविध ग्रंथातील आजपर्यंतचा न उमगलेला अर्थ उलगडून दाखवण्याची परमेश्वरी किमया त्यांच्या हातून घडली. देशातील अनेक नामवंतांनी याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. मानवी जीवनाला स्पर्श करणारा साधा आणि सरळ अर्थ साहेबांनी या विविध ग्रंथातून सांगितला. संस्कृत भाषेचे हे अलौकिक कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने संस्कृत पंडित हा पुरस्कार देऊन साहेबांचा यथोचित गौरव केला. सुप्रसिद्ध व नामवंत दाक्षिणात्य निर्माते दिग्दर्शक GV अय्यर यांनी साहेबांच्या या संशोधनपूर्वक अभ्यासाच्या संकल्पना घेऊन त्यावर आधारित भगवद्गीता हा चित्रपट काढला. त्या सुवर्ण कमळ अवॉर्डने गौरवण्यात आले. ही साहेबांच्या संशोधनाची यशोगाथाच म्हणावी लागेल.
विद्यार्थ्यांना संदेश देताना साहेब म्हणतात, परिणत परंपरा पेरणारे तुम्ही आहात. मृत्यूवर मात करण्याची किमया करणाऱ्यांचे आम्ही वंशज आहोत. म्हणूनच वसुंधरेवर स्वामित्व गाजवून जास्तीत जास्त उत्पन्न काढणारे शेतकरी आणि विज्ञान युगात क्रांतीची बीजे पेरणारे विज्ञान महर्षी तुम्ही झाले पाहिजे. देश सुखी व समृद्ध करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे. आम्ही बांधू ते तोरणनी आखू ते धोरण असे म्हणणारी जिवंत माणसे हवी आहेत. प्रेमशक्ती व ज्ञानशक्तीवर विलक्षण व प्रगाढ श्रद्धा असणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ परमपूज्य दत्ताबाळ यांच्यासारखे आपण योगी झाले पाहिजे. गीता सांगणारा श्रीकृष्ण ज्ञानेश्वर होता, महाबळेश्वर होता, त्याचा आदर्श आपण ठेवूया. संघर्ष, केवळ संघर्ष. साहेबांचं आयुष्य हे केवळ संघर्षानेच भरलेलं. साहेबांच्या जीवनाचा अमोल ठेवा म्हणजे नैतिक नीतिमत्तेनं तेजाळलेलं त्यांचं चारित्र्य. मळलेल्या वाटा तुडविण्यात साहेबांना स्वारस्य नव्हतं. नव्या क्षितिजांचा शोध हाच त्यांच्या मनाचा निदिध्यास. जुन्या उज्ज्वल वारशाच्या अभिमानाबरोबरच त्यांची नाविन्याची हौसही मोठी होती. मनाची कवाडे खुली ठेवून त्यात नवविचारांचा वारा खेळविला की विचारांचं ताजेपण कायम राहतं. साहेबांच्या गतिमानतेचं हेच प्रमुख कारण आहे. तडफेला अटकाव नाही, धडकत्या धडाडीला परिणामांची फिकीर नाही आणि लढाऊ वृत्तीला माघार नाही. असाध्य ते साध्य करून अपूर्वाईतील रोमहर्षकता अनुभवावी हाच त्यांच्या मनाचा हव्यास होता. 16 मार्च 1995 त्यांचं पुण्यस्मरण. त्यांचे हे जीवनचरित्र पाहून आपोआपच शब्द ओठी येतात. आधार दुःखितांचे होतात हात ज्यांचे, सेवेत तीर्थ आहे, सेवेत धर्म आहे. सहवास ईश्वराचा त्याला वनात नाही, हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. अशा या अलौकिक व्यक्तिमत्वास आमचे त्रिवार वंदन. तव स्मरण आम्हा सतत स्फूर्तिदायी ठरो. तव स्मरण आम्हा सतत स्फूर्तिदायी ठरो. तू बुद्धी दे, तू तेज दे.